अपहरण करून खून करणाऱ्या आरोपीला ठाणे गुन्हे शाखा युनिट 2ने केले जेरबंद. भिवंडी येथील फरहत इखलाक अहमद शेख या व्यक्तीची हत्या करून फरार झालेले आरोपी काजूकुमार रजेंदर राम याला ठाणे भिवंडी गुन्हे पथक 2ने मोठ्या शिताफीने अटक केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे अमरसिंह जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की मयत इसम फरहत इखलाक अहमद शेख याचा पावर लूमचा व्यवसाय होता. त्या ठिकाणी आरोपी काजूकुमारी आणि त्याचे वडील लूम कामगार म्हणून काम करत होते, त्यामुळे त्यांची पहिल्यापासून ओळख होती. मयत फरकत हा आरोपी यांस अनैतिक संबंध ठेवण्यासाठी वारंवार शिवीगाळ करत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून आरोपीने त्याची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. हत्या केल्यानंतर आरोपी हा आपल्या मूळ गावी पळून गेला होता. त्याचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखा युनिट 2चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील यांनी वेगवेगळी पथके तयार करून काजूकुमार याला हिरापूर मच्छहट्टी तालुका केरागत जिल्हा जौनपूर उत्तर प्रदेश यासह त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. अनैतिक संबंध ठेवण्यासाठी वारंवार त्रास देत असल्याने त्याची हत्या केल्याची त्यांनी कबुली दिली. तर तपास सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक माळी, PSI रवींद्र पाटील आणि त्यांच्या टीमने केला, ज्यामध्ये असं निष्पन्न झालं की यातील मयत फरहत शेख राहणार भिवंडी वय 52 वर्ष याचा अपहरण करून खून करण्यात आला आहे. ज्याच्यामध्ये आरोपी काजूकुमार रजेंदर राम मूळ राहणार जौनपूर उत्तर प्रदेश याने त्याचा खून केला आहे आणि तो आरोपी खून करून नंतर उत्तर प्रदेश या ठिकाणी पळून गेला होता. आमच्या टीमने त्याला ताब्यात घेतलं आहे. खुनाचं कारण हे एकंदरीत अनैतिक संबंध किंवा मयत जो होता तो आरोपीला वारंवार शरीर सुखाची मागणी करत होता, अनैतिक आणि अनैसर्गिक संबंधाची मागणी करत होता, असं प्राथमिकदृष्ट्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. सध्या आरोपी हा पोलीस कस्टडीमध्ये आहे. मयत याचा काही लूम्स आहेत भिवंडी परिसरामध्ये आणि आरोपीचे वडील हे लूम कामगार लेबर वर्क करत होते.